काय काय होतंय? अजून खोकला येतोय. अजून काय होतं बाळा? दुखतंय का? उलटी झाली. उलटी वगैरे नाही बरं का बाळा? आवरलं? रेडी झाला तू? लहानपणी कुणी तेच खात तू पण खात होती काय? नाही, लहान लेकर सगळे. आता नको व्यायाम करू थांब. त्यांनी एक इथला अभ्यास नाही केला. जेवण केलं? मॅडमला काय म्हणायचं, मॅडम मी आजारी होतो. म्हणून अभ्यास नाही केला का? बाळा केला थोडा एका वेळेवरला अभ्यास केला त्यांनी रात्री. एका विषयाचं झालं. अरे अरे प्रश्न जेवण केलं थोडं? बॅग दे बरं. जेवण केलं? बॅग काढून ठेव ना, एवढं वज वजन दे इकडे. त्याला गाडी टाइम झाला का लगेच, पण तू गाडी चला घरी रस्त्यावर. मला उभं राहून देत. कुठं बाळा? हो शाळेत चालला माहितीये. थांब ना, गाडी नाही आली अजून. काही वाजलं की लगेच बाहेर पाहतोय गाडी आली का, तर वाटतं लगेच गाडी आली. अरे अरे कांद्यात जाऊ नको, कांद्याचा वास येईल. मॅडम म्हणून तुझ्या अंगाचा असा कसा वास येतोय. रुमाल चालला बॅगीत टाक, बॅगीत टाक, बॅगीत टाक. रुमाल दिला ना. तसं नाकाला शेंबूड आला का लगेच पुसून काढायचं बाळा. सध्या सोनं बाळा चल इकडे. सुट्टी आहे आज, गाडी पण नाही ना आली. अरे पण सुट्टी आहे बाळा, सुट्टी. आम्ही सरला मॅडमला फोन केला ना, मॅडम म्हणले सुट्टी आहे. थोड्या वेळाने दुपारी येणार आहे. बॅग नेऊन दे आईकडे. आणि चलो आता माझ्याकडे कांदे भरू लागायला. बाळा चल बरं, खेळत बस. आज खेळाचे दिवस खेळ बाळा, एन्जॉय कर. काय झालं, कॅलेंडर सुट्टी ती, पण मला वाटलं सुट्टी नसेल नाही का. तर काल मॅडमनी पण काही सूचना सांगितली नाही, ग्रुपवर नाही टाकलं. आता म्हणतोय मला जायचंयच. कसं करा बरं आता? काय काय होतंय? अजून खोकला येतोय. अजून काय होतं बाळा? दुखतंय का? उलटी झाली. उलटी वगैरे नाही बरं का? हेच नाही भेटत डॉक्टर औषध. औषध तर बाजावं लागतं. किती आम्ही असं लई पकडतो. जेवढेच नेले का तेवढेच तुमच्या औषधाचं लई फेल झालं. ते कसलंच पेत नाही. तर नीट होतो मला, पण औषधच पेत नाही. कसं मेन कोणतं पॅरासिटामॉल. दुसरा डॉक्टर समोर औषध एवढं औषध आहे तुला बघ. 3 दिले तर. चल चल ना, इथं आपण औषध भरू लगेच. काढो कसलं उडी मारते लगेच. औषध काय होत नाही बाळा बरं का? इंजेक्शन द्यावं लागतील बरं का दादा. औषध नाही पिल्यावर ना. औषध जर नाही पिला पिशील ना. औषध नक्की औषध जर नाही पिला तर मग काय इंजेक्शन द्यावं लागतं. इंजेक्शन कुठे माहिती आहे का? खोकला जास्त. शाळेत जायचं नाही उद्या दिवस. 3 वेळा. आता उद्या शनिवार रविवार म्हणजे 2 दिवस. असं तू घरीच असतोस आहे ना? घरी येत असतो तू आहे ना? ते व्हिडिओ बघतात का? तुमचा व्हिडिओ. मी भिजलं ना बाळा, तुला नाही भिजून दिलं. तू चॉकलेट दे ना त्याचे का? तर चल. तर फॅमिली दवाखान्यातून येत आहे ना, मग पाऊस लागला मध्येच, मग कुठं थांबलो नाही का. तसंच आलो तर मस्तपैकी भिजलेलं आहे सगळं. समोरून पाऊस येत आहे. बाहेर चढली का ते औषध प्यायचं नावाने बोंब नाही पण नुसतं दवाखान्यात गेलं की एकदम काय काय दुखत आहे विचारलं का डॉक्टरने? काय दुखत आहे रुद्र? रुद्र रुद्र आला का दवाखान्यातून? डॉक्टर काय म्हणले? तू डॉक्टरला काय म्हणलं? काय काय दुखतंय माझं? हात आजूक तुझं तेवढंच दुखत होतं. आणि डॉक्टर म्हणले तुला रुद्र तुला उलट्या होतात का? तू काय म्हणला? हा म्हणलास दवाखान्यामध्ये तर उलटे नव्हते होत, जुलाब होत होते. आता डॉक्टरने काय दिले ते? हे काय येतं? आणि डॉक्टर अंकल काय म्हणले? तू जर औषध पिला तर काय आणि नाही पिला तर काय? खोलून कशाला बघायचंय? जर औषध नाही पिलं तर काय म्हणले डॉक्टर? काय करायला लागेल? काय करायचं? हा काय घ्यायचं? तू जर औषध जर नाही पिला तर काय करावं लागेल? काय द्यावं लागेल?
हा वास घ्यायचा थांब ना बाळा, थांब बाळा, मुशी बरं खोली ते थांब. वाफ घ्यायची म्हणतोय होय. मला वाटलं औषधाचा वास म्हणतोय. त्याला तुला फक्त ही वापच आवडते ना. फॅमिली पाहू शकतात भरपूर त्याला सर्दी झालेली आहे नाही का. आणि तुला आता आणि डॉक्टर अंकल त्याला म्हणलेले तर रुद्रने जर औषध नाही ना पिला तर त्याला आहे ना हे करा इंजेक्शन द्यायला आणा. 2 दिवस शाळेला जायचं नाही म्हणतो. हा तेलकट आंबट खायचं नाही. तुला एक गुड न्यूज सांग का, तुला शाळेत जायचं नाही आता. 2 दिवस हा कुणाला? अरे पण डॉक्टर अंकल म्हणले शाळेत नाही जायचं. तू जर ऐक ना, तू जर आजारी आहे औषध पिला नोकी झाला का, आज औषध पिला का आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी. हा वाप घ्यायचीच आहे तुला पण आता औषध. पण तू सांग तुला 3 औषध दिले डॉक्टरनी, कोणतं पहिलं प्यायचं ते बघ. एक अक्काच्या हातात आहे. ते तू लगेच कोणतं प्यायचं सांग, कोणतं प्यायचं सांग. आणि एक थोड्या वेळाने अरे औषधापैकी सांग कोणतं देऊ तुला.